मला लई दिवस झालं तर मी महालक्ष्मी मंदिरला कधी गेलोच नव्हतो. आज म्हटलं मग जायला लागतं. मग मी शुभम आणि हर्ष गेलो बा तिघ जण. दक्षिण दरवाज्यातनं आत गेला आणि तिथून पाया पडले तर काय तर पालखी चालू होती. काय तर खायची जल्दी कुठं जाऊया म्हटलं. मग रेड आय कॅफेला गेलं बघा आम्ही राजारामपुरीमध्ये. आता जाऊन बघितलं तर अँबियन्सचा तर विषयच नाही, कारण की खतरनाक म्हणजे खतरनाक अँबियन्स आहे यांचा. भारी काय वाटलं, महाराजांची मूर्ती पण ठेवल्यात बघा इथं. हे यांचा मेनू कार्ड आहे. काय मागवायचं म्हटलं, एवढं सगळं ढिगबल होतं, काय मागवायचं कळलं ना. त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला काय पाहिजे द्या, आम्ही तर पुस्तक वाचतो. असं बसून पुस्तक वाचायला एक नंबर वाटाल. ऑर्डर यूज तर काय करायचं म्हटलं तर असं उगाच काय तर करत बसतायचं आम्ही, कारण की ते आपल्याला सवयच आहे. पहिल्यांदा त्यांनी व्हेज स्प्रिंग रोल दिलीत. म्हटलं जरा ट्राय करूया आता हे कसं लागतंय. खरोखर एक नंबर लागाल. मस्ट ट्राय आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. त्यानंतर आम्ही ट्राय केलो पनीर चिझी कॅसेडेला. ह्याचं जरा नाव वेगळं होतं, कारण म्हटलं ट्राय करून बघूया. तर हे पण भारीच लागाल. यांची एक ऑफर चालू आहे 49 रुपयाची. तुम्ही कुठला पण मीडियम साईज जर पिझ्झा घेतला त्याच्याबरोबर 49 रुपये आपण एक्स्ट्रा द्यायचं. त्यामध्ये फ्राईज आणि कोल्ड कॉफी फक्त 49 रुपयाला मिळणार आहे. तर कुठला पण मीडियम साईज पिझ्झा घ्यायलाच लागतोय. आता ट्राय केलं बेसिल पेस्टो पास्ता. अवली खतरनाक होती खरं, पण चव पण त्याच्यापेक्षा खतरनाकच होती. असं कॉम्बिनेशन करायला लय आवडते. त्यामुळे पिझ्झा फ्राईज त्याच्यावर असं पास्ता घालायचं म्हणजे कसं लागतंय सांगा. हे कॉम्बिनेशन एकदा ट्राय करायला लागतंय. नाही म्हणजे तुम्ही आमचं मॉकटेल पण ट्राय करा, हे पण तुम्हाला एक नंबर लागेल. मॉकटेल एकदम शेवटच लागाल. तुम्हाला पण जर ट्राय करायचं असलं की तर राजारामपुरीमध्ये असलेल्या रेड आय कॅफेला तुम्ही नक्की जावा.